नमस्कार मंडळी. तर महाबळेश्वरमधले आपले व्हिडिओ चालू आहेत. शिवकालीन खेडेगाव आपण पाहत आहोत. पार्ट 2 दुसरा चालू आहे आणि बघत राहा, तुम्हाला नक्कीच आवडेल. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आज पण लय लोक आले ना. मेंढपाळ हा बाळू मामा. मेंढे आणि बाळू मामा. They used to know all the routes and all the small routes to and shortcuts and all, right? Shepherds are used to know all these things. Mostly forward fight. Straightforward fighting also if you want, but he used to avoid that. Try to get things to settle diplomatically, strategically. एकूण एक स्टॅच्यू असा हे बनवलाय ना. हे बघ, गन पण होती त्या काळी. काय सांगतोय? गन बोलता म्हणजे शिकवलंच जायचे रे. तलवारबाजी, गन, भाला फेकणे. चांगलं गोंडूच बनवले. जा तू तिथं. गाय, वासरू आणि रंग पण बघा किती सुंदर आहे. चला छान बनवलं एकदम. जसं बनवलं. दुराचा वास येतो त्याच्यावर. शांत तिकडे जात दळणार. याच्यात सगळं धान्य वगैरे ठेवायसाठी येते. कोटार, धान्याची कोटार म्हणजे कडिंग म्हणतात त्याला ऍक्च्युली. हे बघ, हे तलवार, हे बघ कुऱ्हाड. निघते का बाहेर? नाही ते बांधलं. ते कसं तर लहान पोरं काढतात ना, कोणी नेते कुठे ते बांधून वरून चूल पेटवलेली आणि दूध, दही ओरिजिनल. असे किचन दिसत त्याच्यावर आलेले ओरिजिनल. बरं तिच्यासारखं दे तुझा फोटो काढते. घेऊन यायला पाहिजे असं. पहिलं असंच करायला लागायचं. पाय घे तिकडे ताकद लागते. लावता फिरवत आहे. जाऊ दे, फिरावा. 2 राऊंड पण झाले पाहिजे. सकाळी जळायची. 3 राऊंड. ते हे जरा लूज झाले म्हणून. इझी जिमला जाता. जिमचं काय फायदा. फिरव फिरव. हे पप्पांकडे होतं दादा. फिरव. सकाळी आम्ही बघितलं पाहिलं ना, पहिल्याचं किचन होतं. चूल वगैरे पेटवलेली चूल होती. विठ्ठल रखुमाईचं मंदिर. त्या काळी असं असायची पूजा वगैरे. ठेवलंय सगळं इकडं. तुळशीला असं पाणी घालायचे. वासुदेव यायचा टाळी. वासुदेव आला. सकाळच्या पारी थंड लागतं ना. तिकडे ते आराम करतात. शेकून झालं त्यांचा तर आराम करतो म्हणते झाडाला टिकून.
दुकानात गडा विकण्यासाठी बनवून न्यायची ते सांभाळून ते हवं घालून चूल पेटून ते टाकून हे कर तिथे टाकून वापरून आपण चालू आहे का? चालू आहे तो म्हणजे हात्याला जवळजवळ हे बनवायचे लोहार तिकडे तडी वॉकी टॉकी घेऊन काय भोजन परिस्थितीवर आल्यासारखं आहे काय पाणी घेऊन जाणारा माणूस घरी विहिरीवरून 2-2 घागरी बघा. एक्झरसाइज कशा प्रकारे होतं त्यांचं शरीर एकदम पिळदार. पुरुषांचं बायकांचं पण बांधेसूद जाडजूड बायका नसायच्या त्यावेळेस, पण उच्चापुऱ्या आणि भरदस्त अशा होत्या. हे बघा हे टोपली बनवणारे आणि हे खुर्ची आपली असं झाकण्यासाठी कोंबड्या डालायला आणि ते हे झाकण्याचं धान्य साठवायचं आणि मासे पकडायचे. हे पण होतं दादा, हे मासे पकडायला माशाचं आहे एकदम मासे ठेवायचं असं हे बघ, जिकडं पाणी येतं ना असं ते काय असं ठेवलेलं ना उभं त्याने. अशा झोपडीत राहायचे पहिले लोक. ऐकू गेलं आतमध्ये खालीच. कपडे अशा असायच्या. मला पण होता एक ड्रेस असं पोलका जम्पर पोलका. या चूल झोपडी अशी असायची बघा, राहायची. वाकून जायला लागायचं. इथं काढ दादा माझा फोटो. एवढ्या 2-2 घागरी घेऊन बघा बाई. बॅलन्स विहिरीवरून असं पाणी काढायला लागायचं. भर आता आयतं येतंय ना नळाला. आम्ही आता हाताने काढतो पुढे हा आमच्याकडे आहे का पाणी विहिरीला? ते झरच आहे झर चांगले. जे फिल्टरचे चांगले आहेत ते विहिरीचे चांगले विहिरीचं चांगलं आहे. थंडगार. बरीच माहिती दिली आहे ना. रिअल नाही हाय बोलतोय की तो काढतो म्हणून. याला पाणी शेंदून काढणं म्हणजे घागर पाण्यात बुडवायची आणि अशा बायका काम करायच्या. मटकं पकडायला लागतंय. हे विहिरीतलं पाणी काढणं. या घागरी ठेवलेत त्यांनी ती पायी. धर धर इकडून घे. हे बघा ओरिजिनल विहीर वगैरे पाणी आता प्राचीनी काढून दाखवलं. अशा प्रकारे बायका त्या काळच्या होत्या. एकदम मेहनत करायची मग ते असं घेऊन पण जायचं. कपडे धुतलेली आहे तिने खांद्यावर टाकलेत आणि साज बघा तिचा नथ वगैरे. स्ट्रॉंग होते सगळे. बघा पायामध्ये कडे जोडवे, नऊवारी लुगडं नेसलेली, गळ्यामध्ये बघा हे मंगळसूत्र, बोरमाळ, कपडे धुवून खांद्यावर टाकून, पुन्हा टिकली बघा, नाकात नथ,
हातात बांगड्या आणि 2 गागरी भरलेल्या आहेत पूर्ण. अशी कामं करणारी शिवकालीन बाई त्या काळातली. अशी नदीवरून विहिरीवरून पाणी काढायची शेंदून आणि घरातली कामं करायची. लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. इकडे काय आहे? चप्पल बनवणारे कोंबड्या, चांबार बकऱ्या. बनवतात ना हं. ते चांबार आहेत. ते चप्पल घोड्याचे वरचं खोगीर असतं ना ते हां पण हां, बनवायचे असे. आणि त्यांचं एक घर आहे हे बघ. सांबारच. आणि कोयता वगैरे आहे. प्रत्येक घरासमोर आहेच सगळ्याचे हे आहे ना. कोयता. हे सेफ्टी हे बघ चालन आतमध्ये. तर त्यांचं हे सगळं सामान असं असायचं. वाकळ वगैरे. परत हे कासरे, रस्सी वगैरे आणि हे चूल. हे झाडू त्या काळातले. ही असं चूल असायची बघ. है ना. हं. आणि मग इथून बाहेर यायचं असं डोक्याला लागू शकतो. ही खिडकी अशी. सांबार जात प्रत्येकाच्या असायचंच घरामध्ये. किती बाहेर बारीक बारीक डिटेल मध्ये काम आहे केलेलं आहे. पिल्ल बिल्ल छोटीशी ते हे घर. घर होतं. हे हे बघा, एक वरती कोणते गेलेलं आहे हे बघा. अरे हे पण आहे वरती. हे बघ असं चढतात. हा, हे नाही बघितलं. आणि कुंभार माटलं बिटलं बनवायचे त्यांचं काम होतं. माटलं बनवून विकायचे. मटकी बनवायची. हे बघ, हे 2 लोक गॉसिप करतात. ही बांगड्या भरणारी कासार आहे ना, कासार बाई. हे प्रत्येकाचे दिले. तुझा नंबर आहे का नंतर? बघा या. येसाबाई आणि कोण इटाबाई गावच्या. येसाबाई इटाबाई. ओरिजिनल आहे. आणि ही विटी दांड आहे. शिवाजी महाराज की तुमची पण चूल वगैरे आहे. कुंभाराच्या घरात आलोय आपण. यांच्याकडे जास्त सामान आहे. कुंभार बघा, मातीचेच भांडे वापरायचे, चुली बनवलेल्या. ही खापरं, घर खापरांची तयार झाले. हा दरवाजा. हे कुंभाराचं काम असायचं. कुंभाराचं घर. परत कुत्रा असायचंच आहे का नाही. ह्याचं पण दार मागायला हे होईल जरा. चौकट. त्या काळचे खेळ हे खेळलेले आहेत. विट्टी दांड. हे म्हणजे कसं याच्यावर मारायचं आणि जोरात मारतायचं. तो उडतो ना तेव्हा त्याला परत मारायचं. लांब जण उभं थांबायचं. तुम्ही खेळताय याला? हो आम्ही घेतो कधी कधी पोरं की नसतात ना आता. आणि ते हे त्यासाठी पोरली पाहिजे. वर पाहिजे. हेच काय असायचं. कुठलं हे? हं? हे बसलेत आराम करतात. ना, कंटाळले ना. हा नाही, गप्पा मारायचा कट्टा असायचा. कट्टा. आणि आराम काय करतात. म्हणतात हाडाला ते? टेक- आपला कट्टा हा, झाडाखाली. चला या. चावडी म्हणायचे वाटतं मला, असं आठवते पुस्तकात वाचलेलं. चावडीवर या. चला पुढं बघा. तसे त्यांचे बघा की हे असायचं त्या काळात. पाय ठेवायला नाही काही.
शिवा हर दिशा में शिवा आज पूजा हुआ. हा फोटोसाठी जायचंय. नाही पोचत तुझ्या पायाला. हे कधी बनवलं हे हा नाही ते पुण्याला आणलेले हा हे वाडा घर पाटील पाटलांचा वाडा. हे सगळे शॉर्ट वर तुम्ही पाहिले असतील. हे बघा खेळ कोणी खेळले. गोट्या खेळतात ना. दगड टाकायचे आणि उचलायचे. पेहराव बघा असा होता. परकर पोलक गजरा घालायचे. पाटलांच्या वाड्यात हा हे पाटलांचा वाडा केलाय. दरवाजा बघा. पाटलांचा वाडा. पाटलिंगबाई. हंडे बघा त्या काळातले. ही खिडकी असायची. मुसळ. हे सूप. दिवा असायचे रात्री लावायला. दिवसाला ही खिडकी. अशा साड्या असायच्या. सूप. हे असंच होतं दादा त्या काळात. हे असं सारवलेलं. इथं संपूर्ण तुम्हाला भांडे दिसतील. हे बघा सगळे भांडे मातीची पितळेची. पातेलं ह्या चुली राजांचे. हे केवढं हे आहे ना पीठ मळायचं हे पातेलं. हा ना तांब्या पितळची भांडी आहेत बघा त्या काळातलं. लाट्या. समय आहे. अंधार आहे. हा ना हे सगळे आमच्याकडे होते बघा. हे पप्पांनी घेतले. भेटत नाही एवढी जास्त. आणि ओरिजिनल तर नाहीच नाही. ते ओरिजिनल असते ना. ओरिजिनल बोलतोय की पित्तळ तांबा लावलेत पण त्यांनी एकदम सुंदर. चिनी मातीचे मसाले भरायला. हा त्या काळातला. हे बघ हे पीठ मळायचं. आणि हे पातेलं असं. हे बघ केवढं चम्मच आहे. पितळेचं आहे. हे सगळी खीर सगळ्यांना गावातल्यांना जेवण. आणि हा कंदील असायचा तेव्हा पेटवायला. ही लाकडी रँक असायची. ही खिडकी तेव्हा सगळे फोटो काढते का बघ. बघा त्या काळातलं आहे स्वयंपाक. जेवण बनवणं. संपूर्ण दाखवते तुम्हाला. बंद केलं चालूच ठेवते. तळ म्हणतात कर. ते सूप. अशी कामं होती सगळी. हे सारवलेलं आहे सगळं. हे शेणाचं घर आहे. हे दिवेला रात्री लावायचे. हे सूप.
हे त्यांचे बघ सुपारी वगैरे ओढायचे नाही बघ हे बैलाच्या घालतात ना. गळ्यात. हे सुपारी फोडायचे आहेत हा आडकीत ते वेगवेगळ्या डिझाईनचे. हे टाळ बघा केवढा आहे हा टाळ. हे टाळे लॉक. हे अत्तर परफ्यूम मारायचं. ही खिडकी अशी आहे. ओ इथं या. कपडा त्यामध्ये मिळाला. पेटी. या वाड्यात पण असं फुलं असायचं. इथं लावा ना असं. बंदूक आहे आणि हे जे आहे ना हे मी तर टाकलं तर त्यांना खरंच वाटलं की मी तिथंच शूट केलं. हा शूट केलं. हा ते दाखवलंच काय. पण तसे आहेत. एक रूम दिलाय. काय दोन नगर पहिले काय असायचे तेच आवाज करायचे पहिले. आणि पाळणा बघ. हे हंडी. हे सगळे तांब्याचे. बाहेर बघ. बाहेरच चालत. चालव गाडी. बस बस बस. व्हिडिओ केला का? व्हिडिओ केला हा केला गेला. स्लो मध्ये. केला गेला. इथे ना मी विसरूनच गेलेली घोड्यावर बसायचं. मी आतलं सगळं किचनचं शूटिंग करण्याच्या नादात नंतर बाहेर आलो. हा शॉर्टवर तुम्ही पाहिला. हे सर्व तुम्ही शॉर्टमध्ये पाहिले असतील. आणि खूप सर्वजण फोटो काढत होते. तो काळ अनुभवत होते. हे प्रतापगडावर जाण्यासाठी घोडा. राजांच्या घोड्यांचे प्रसिद्ध नाव कृष्णा होते. अजून 2-3 नावं होते पण एकदम प्रसिद्ध नाव हे कृष्ण आहे. शिवाजी महाराजांचे.
घोड्याचे नाव चेतक, महाराणा प्रताप, राजस्थानमधले. आम्ही प्रणीतच्या बाईकचं नाव चेतक ठेवलेलं आहे आणि मिस्टरांच्या पण बाईकचं नाव ठेवायचं आहे, तर कमेंटमध्ये तुम्ही सुचवू शकता. आणि तुम्ही बाईकचा पण व्हिडिओ जरूर बघा मिस्टरांच्या आणि नंतर नाव सुचवा. तर इथे बघा ह्या मुली अशा केसांमध्ये गजरा, परकर, पोलक घातलेल्या. खूप छान वाटत होते त्यावेळेसच्या म्हणजे राहणीमान, मुलं खेळताना बघून, सर्व घरं वगैरे एकदम मन आनंदून गेलेलं. विसरूनच गेलो आम्ही किती वेळ इथे फिरतोय. हे पण एक घरच आहे. हा मगाशीच लावायला पाहिजे होता ह्याच्यावरती. घोड्यावर बसवताना लावलं. मी आता घातलेली रे नऊवारी घरी, तेव्हा आम्हाला फोटोशूटला आलंय. हे असे फोटोशूट. पूर्ण वाडा पाटी. हा मस्त. ओके सर. एकदम कट्टुकड. तिच्या काढावं. तो पाय आत नाही घेतो मला. ती बॉडी हात पण घे. दाद्या पण एकदम लय भारी दिसते. दोघांचं काढ. शिवाजी महाराजांची पालखी बसायची आणि हा पेटारा ना. अरे तो ह्याच्यात पळून आले औरंगजेबाच्या तावडीतनं. कलर केला. पुढच्या पार्टमध्ये आम्ही इकडेच जेवलो, म्हणजे बाजूला अजून एक हस्तकला केंद्र एक्सप्लोर केलेलं आहे. तिथे जास्त शूटिंग नाही मी घेतलं, थोडं घेतलं आहे, पण जेवण वगैरे बघा. आम्ही मराठमोळं जेवण थाळी जेवलेलं आणि खूप पोट मस्त भरलं, एकदम शांत तृप्त वाटलं. महाराजांची आठवणच येऊन गेली. म्हणजे त्या काळातलं म्हणजे कसं अजूनही म्हणजे हवा आपण जेव्हा अनुभवतो ना, तर तो अनुभव मला तिथे आला. शिवकालीन खेडेगाव आता इथं एंड झालेलं आहे. पाणी बॉटल कुठं भेटेल? बाहेर भेटेल. भारी आहे ना, भारी एकदम एकदम मस्त बनवलेलं आहे. तुम्ही नव्हतं झालं आमचं सगळं बघून. तुम्हाला कसं वाटलं
जरूर सांगा कमेंटमध्ये. असं होतं शिवकालीन खेडेगाव. या तुम्ही पण सगळे इकडं बघायला.